ईजे न्यूज में आपका स्वागत है। देगलूर नगर परिषद में नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विजयमाला ताई बालाजी टेकाड़े का पद ग्रहण प्रोग्राम बड़े ही उत्साह के साथ संपन्न हुआ, जिसमें आमदार प्रताप पाटिल चिखलीकर के अलावा सुभाष साहब ने, वेंकटराव पाटिल गुजेगांवकर, अविनाश घाटे, लक्ष्मीकांत पदमवार, आसिफ पटेल, अंकुश देसाई, बालाजी टेकाड़े, देवेंद्र मोतेवार, विवेक केरूरकर, खालिद पटेल के अलावा देगलूर राष्ट्रवादी कांग्रेस के सभी नगर सेवक और कार्यकर्ता व पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। देगलूर नगर परिषद में नवनिर्वाचित नगराध्यक्ष का पद ग्रहण प्रताप पाटिल चिखलीकर ने कराया। इस अवसर पर देगलूर के मुख्याधिकारी मैडम भी मौजूद थे। नगर परिषद के सामने रखे गए इस प्रोग्राम में बड़ी संख्या में आम नागरिक भी शामिल हुए। इस अवसर पर टेकाड़े मैडम ने देगलूर की जनता का शुक्रिया अदा किया और आने वाले दिनों में शहर के विकास के लिए पूरी ताकत के साथ काम करने का वादा भी उन्होंने किया। देगलूर नगर परिषद के उपनगराध्यक्ष पद पर अंकुश देसाई देगांवकर ने भी पद ग्रहण किया और इस अवसर पर काफ मेंबर के पद का मुस्लिम समाज में सैयद मोहिउद्दीन साहब को दिया गया। इस मौके पर प्रताप पाटिल चिखलीकर और टेकाड़े मैडम ने मीडिया से मुलाकात की। देखिए यह रिपोर्ट। देगलूर वासियांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका देगलूर ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देण्याचा मानस निर्णय देगलूरकरांनी घेतला। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आज जरी संख्येनं थोडाफार फरक असला तरी 3 नगराध्यक्ष आणि 71 नगरसेवक हे नांदेड जिल्ह्यामध्ये निवडून दिले। त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातल्या जनतेची मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष आहे हे दाखवून देण्याची संधी माझ्या सर्व सहकार्याला निमित्ताने मिळालेली आहे आणि मला असं वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष आहे। जे प्रश्न आहेत ते आमच्या नगराध्यक्ष टेकाळेताई, नाश्त्याची सोय करण्यात आली आहे। नगराध्यक्ष अंकुश देसाई, पदमवार सावकार यांना आणि सर्व नगरसेवकांना घेऊन बसू, त्यांच्याकडनं एक पूर्ण शहराचा विकासाचा मॅप तयार करू, आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे त्यांची बैठक लावू आणि प्राधान्यानं कुठला प्रश्न सोडवायचा हे आम्ही ठरवून त्यांच्याकडे देऊ। आपण आता म्हणाला होता की जे इच्छुक उमेदवार म्हणजे नगर परिषदेमध्ये स्वीकृत जे काही नगरसेवक होते त्यांना न्याय देण्याची भूमिका आपली असणार आहे असं म्हणालात। यासाठी कोणतं तुम्ही म्हणजे काय नियोजन केलं? असं आहे की आमच्याकडे जिल्ह्यामध्ये 25% कमिटीचा वाटा आहे। देगलूर मतदारसंघासाठी 20% कमिटीचा वाटा आहे। राज्य स्तरावरच्या काही कमिटी आहेत जे ज्या याचे सर्व पदाधिकारी त्यांना सन्मान देण्याची भूमिका आमची निश्चितपणाने राहील, कारण अतिशय कष्ट हे राष्ट्रवादीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलेत म्हणून हा विजय आम्हाला दिसतो आहे। तर खरं तर आता गट आला पण सिंह गेला ही भूमिका आपल्या आताच व्याख्यानातून लक्षात आली। पदमवार सावकारांचा पराभव झाला परंतु त्यांच्यावरती येणाऱ्या काळात कोणती जबाबदारी देण्यात येईल या अनुषंगाने आपली काय? मी आदरणीय अजितदादांकडे माझा शब्द टाकेन, कारण शेवटी काम करणारा कार्यकर्ता आहे। मी त्यांना स्वीकृत सदस्य व्हा अशी विनंती केली होती, पण त्यांनी मला स्वतः सांगितलं की मला नगरपालिकेत आता पाठवू नका आणि असा मनाचा मोठेपणा दाखवणारा कार्यकर्ता मी फार कमी बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये पदमवार सावकार आहे। सर, कांग्रेस की तरफ से इलेक्शन में मुस्लिम समाज को काफी वोट देने की बात कही गई थी लेकिन उन्होंने नहीं दिया। आपने काफी वोट उनके पार्टी के बारे में मैं कुछ बोलूंगा नहीं, मगर हमारी पार्टी सेकुलर पार्टी है। हमने कभी ऐसा सोचा नहीं है, कभी जात धर्म मानने वाले नहीं है। सभी जात को और सभी धर्म को लेकर चलने वाली राष्ट्रवादी कांग्रेस है। आपने देखा होगा कि 2 MLC की सीट मिले थे, उसमें से एक इदरीस भाई को दी गई। उस तरीके से हमने भी ये सोचा कि यहाँ मुस्लिम समाज को प्रतिनिधित्व देना चाहिए, इसके लिए हमने मोहिउद्दीन भाई को यहाँ स्वीकृत सदस्य किया। उपनगराध्यक्ष के लिए क्या मुस्लिम समाज का आगे आने वाले दिनों में किया जाएगा? ऐसा कुछ नहीं है हमारे पास। मैं पहले ही बोला कि हर समाज को हम लेकर चल रहे हैं। आज अंकुश देसाई के नाम पे सभी के शिक्कामोर्तब हुई थी और सभी नगर सेवकों का कहना था कि उनको उपनगराध्यक्ष बनाइए, हमने उनको उपनगराध्यक्ष बनाया। सर, ये उपनगराध्यक्ष पद जो है विधि वाला क्या 2.5 साल मुस्लिम को दिया जाएगा? 2.5 साल ऐसा कुछ ऐसा कुछ नहीं है, बाद में हम तय करेंगे।
प्रथमतः मी सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांच्यामुळेच मी निवडून आले. आणि देगलूरचा विकास तर आम्ही पूर्वीपासूनच करायचा असं ठरवलं आणि निवडून आल्यानंतर तर आता हमखास आम्हाला करायचंच आहे. आणि सर्व नगरसेवक नगरसेविका मिळून आम्हाला सपोर्ट करणार आहेत. आम्ही नक्कीच सर्वात जास्त आम्ही रस्ते, नाल्या, पाणी यांची जास्त स्वच्छता याची जास्त लवकरात लवकर व्यवस्था करायचा आमचा प्लॅन आहे. खरं तर आपण महिला म्हणून या पदावरती प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष झालेल्या आहात. देगलूर शहरातील जे काही स्त्रिया आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या उद्योजकाच्या दृष्टीने असतील, सक्षमीकरणाच्या दृष्टीने असेल, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे बहिर्मुक्त शिक्षण अपेक्षित आहेत त्या विषयावर अनेक प्रश्न आहेत की नगराध्यक्ष महिला त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात? त्यांना महिलांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. छोटे छोटे जे असतात त्यांना व्यवसाय त्यांचे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन करून त्यांना मिळवून देण्याचा आमचा विचार. मुलींसाठी सुरक्षाची व्यवस्था करायची आहे. सर्व लाईट्स वगैरे रोडवरचे लाईट्स सगळे चालू करायचे, सोलर लाईट्स. मॅडम, अनेक महिलांना आज पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित आहेत आणि जे यादीमध्ये नाव आले त्यांना सुद्धा आजपर्यंत एकालाही अनुदान आलेलं नाही किंवा त्याला एकही हप्ता पडलेला नाही. इतके दिवस बंद होते ना, त्याच्यामुळे आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्व महाराष्ट्राची सर्व योजना लवकरात लवकर त्या सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देगलूरच्या जनतेची एक महत्वाची मागणी पुढे येते ती म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा देगलूर शहरामध्ये बसवणे गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आता मॅडम सुद्धा विशेषतः महिला आहेत, तर दोन्ही महिला म्हणून या अनुषंगाने काय प्रयत्न होणार आहे? सर्व महिलांनी एकदम बेफिकीर राहावे, कारण आम्ही सर्वजण त्याच कार्यासाठी आता पुढे जाणार आहोत. कारण सर्व महिलाच जास्त निवडून आलेल्या आहेत, त्याच्यामुळे सर्व महिलांचा जास्त आधी आम्ही विचार करणार आहोत. देगलूर शहरातले सीसीटीव्ही मॅडम बंद आहेत आणि आम्ही मॅडम निवेदन केलं सीसीटीव्ही पहिला बंद आहेत. चालू करण्याचं काम पहिला सुरू करणार. सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए EJ TV न्यूज लाइव।